जगणं सोपं नाही, हे आपला इतिहास आहे, या इतिहास आहे आपला। आज जरी कोणीतरी साहेब असतील एसी कार्यालयात बसून नोकरीच करत असतील, पण काळ्या मातीची सेवा करणं ही सोपी गोष्ट नाही आणि हे फक्त शेतकरी जाणू शकतो। शेतकऱ्याची वीज वितरण कंपनीच्या अनियमित कारभाराविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज मालेगाव गुजरात महामार्ग अडवून मोठं आंदोलन छेडलंय। पोहाणे, रामपुरा, कजवाडे व काटवण परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। शेतकऱ्यांचा आरोप आहे की वेळेवर वीज पुरवठा न झाल्यानं कांदा तसंच डाळिंब पिकांचं प्रचंड नुकसान होत आहे। तरीसुद्धा वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाहीये। अनियमित, कमी दाबाची आणि अचानक खंडित होणारी वीज यामुळे शेती सिंचन व्यवस्थेत अडथळे निर्माण होत आहेत। आंदोलक शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आणत नियमित आणि निश्चित वेळापत्रकानुसार वीज पुरवठा करण्याची, बिघडलेले ट्रान्सफॉर्मर्स तातडीनं दुरुस्त करण्याची, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यासोबतच शेतकऱ्यांनी सोलर प्रोजेक्टमार्फत सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह वीज पुरवठ्याची मागणी जोरदारपणे पुढे केली। पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून न राहून वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे शेतीचं नुकसान होत असल्यानं दीर्घकालीन उपाय म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प येथून वीज पुरवठा करावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे। कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रोश केला आहे। पोहाणे, कजवाडे, रामपुरा या गावातील वारंवार होणारे वीज पुरवठा खंडित संदर्भात शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय मागणी आहे काय सांगा? आम्ही वीज वितरण कंपनीला आमच्याकडे जे सोलारची लाईट येत नाही, आजूबाजूच्या गावांना येते। आमचे 3 जे गाव आहे, पोहाणा, कजवाडा आणि रामपुरा, या 3 गावांना आम्हाला सोलारची लाईट वीज येत नाही। त्या अनुषंगाने आम्ही महावितरण कंपनीला वारंवार पुरावा केला आहे। आम्ही 8 दिवसापूर्वी लेटरसुद्धा दिलं होतं की आम्हाला येत्या 5-7 दिवसात तुम्ही लाईट सोडा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल। परंतु या लेटरची सुद्धा महावितरण विभागाने काही दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी रस्त्यावरच, आणि आता उन्हाळा कांदा लावण्याची सीझन चालू आहे आणि तसेच वन्यजीवांचा किंवा वन्य प्राण्यांचा धोका आहे। त्यामुळे महावितरण कंपनी आम्हाला 7 दिवसा लाईट देण्यात यावी। त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल वाचणार आहेत आणि एवढं सहकार्य करावे। अन्यथा जर त्यांनी वीज दिली नाही तर आम्ही इथं ठिय्या आंदोलन कितीही दिवस चाललं तरी चालेल। आम्ही रात्री मुक्कामाला इथं राहू, पण आम्हाला वीज जी भेटली पाहिजे। आमच्या शेतात वीज चमकल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। नक्कीच, आपण शेतकरी जर 7 दिवसात तर शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा झाला नाही तर येत्या काळात मोठ्या प्रमाणात जन आक्रोश आंदोलन देखील छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। वैभव सोनवणे, कसमध्ये अपडेट, मालेगाव। दुसरं कोणी जागू शकत नाही। दरम्यान महामार्गावर दीर्घकाळ वाहतूक ठप्प झाल्यानं वाहन चालक तसंच प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव। मित्रांनो, शेतकऱ्याचं सर्व पोरं आहे तिथं, सर्व एकवी टोपीवाला नाही, सर्व शेतकऱ्याची पोरं आहे। शेतकऱ्याचा पोरग म्हणजे 94 चिरा असतो।